गोकुळ संदर्भात महत्त्वाची बातमी। गोकुळच्या अध्यक्षपदी मंत्री हसन मुश्रीफांच्या मुलाची निवड करण्यात आली आहे। आताच्या घडीची मोठी बातमी, गोकुळच्या अध्यक्षपदी नाविद मुश्रीफ यांची निवड करण्यात आली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून या अध्यक्षपदाबाबत अनेक चर्चा सुरू होत्या, वादविवाद सुरू होते आणि आज अखेर गोकुळच्या अध्यक्षपदी नाविद मुश्रीफ यांची निवड करण्यात आली। नाविद मुश्रीफ हा मंत्री हसन मुश्रीफ यांचा मुलगा आहे। गोकुळच्या अध्यक्षपदी यांची निवड आता करण्यात आली। आपण पाहू शकतो एकच जल्लोष कार्यकर्त्यांकडून करण्यात येतो, आनंद व्यक्त केला जातो। नाविद मुश्रीफ यांची निवड झाल्यानंतर कार्यकर्त्यांकडून एकच जल्लोष करण्यात येतोय, घोषणाबाजी करण्यात येते। गोकुळच्या अध्यक्षपदी हसन मुश्रीफ यांचे पुत्र नाविद मुश्रीफ यांची निवड करण्यात आली। आपण पाहू शकतोय कार्यकर्त्यांकडून एकच जल्लोष करण्यात येतोय, घोषणाबाजी करण्यात येते। गोकुळच्या अध्यक्षपदी नाविद मुश्रीफ यांची निवड करण्यात येते। मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मुलाची निवड करण्यात आली आहे। नाविद मुश्रीफ हे मंत्री हसन मुश्रीफ यांचा मुलगा आहे आणि गोकुळच्या अध्यक्षपदी आता त्यांची निवड करण्यात आली। मी खास करून या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आमचे नेते अजितदादा, आमचे नेते मुश्रीफ साहेब, बंटी पाटील साहेब, या कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आबिटकर साहेब, आमदार चंद्रदीप नरके साहेब, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब, तसेच माजी खासदार संजय मंडलिक साहेब, माजी आमदार किपी पाटील साहेब, माजी आमदार संजय बाबा गाडगे, या सर्व नेते मंडळींचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो। तसेच माझ्यावर अत्यंत विश्वास टाकला ते आमचे सर्व संचालक मंडळाचे सहकारी सर्वांचं, तसेच खास करून विश्वास पाटील आबाजी आणि अरुण डोंगरे साहेब यांचंही मी मनापासून या ठिकाणी आभार आहे आणि तमाम